प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजपच्या प्रचाराला वेग. कामटवाडे गावात प्रचार कार्यालयाचा दिमागदार शुभारंभ. प्रभाग क्रमांक 25 मधील कामटवाडे गावात भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत व पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. हनुमान मंदिर परिसरात रविवार दिनांक 4 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम पार पडला. यावेळी परिसरातील नागरिक, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले चारही उमेदवार या शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उमेदवार व कार्यकर्त्यांनी हनुमान मंदिरात दर्शन घेत प्रचाराला औपचारिक सुरुवात केली. यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून सुधाकर भिका बडगुजर, साधना पवन मटाले, भाग्यश्री राकेश ढोमसे आणि प्रकाश गिरीधर अमृतकर हे 4 उमेदवार प्रभाग क्रमांक 25 मधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यावेळी बोलताना उमेदवार सुधाकर भिका बडगुजर म्हणाले, प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही 4ही उमेदवार एकत्रितपणे काम करू. रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता व मूलभूत सुविधा सक्षम करून प्रभागाचा संतुलित विकास साधणे हेच आमचे ध्येय आहे. या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभामुळे प्रभागातील निवडणूक वातावरण अधिकच तापले असून येत्या काळात घरोघरी भेटी देत थेट जनसंवाद व प्रचारावर भर दिला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमुळे कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. नतमस्तक होतो. प्रचाराची सुरुवात या मंदिराचे आशीर्वाद घेऊन कामटवाडा गावात आज खऱ्या अर्थाने आपल्याशी संवाद साधण्याची संधी पवन आणि साधना मटालेंच्या माध्यमातून मिळाली. त्याबद्दल मी कामटवाडा गावाचं ऋण व्यक्त करतो. पवन मटाले हे अनेक दिवसापासून माझ्यासोबत सुखामध्ये, दुःखामध्ये निष्ठा काय असते यांनी त्यावेळेस कृतित्व दाखवून दिली आणि म्हणून कार्यकर्त्याला न्याय द्यावा म्हणून मी आज या ठिकाणी आलो. माझ्यावर अनेक संकट आले, पण तो कधी डगमगलेला नाही, कधी खचला नाही, कधी थांबला नाही, कधी फितुरी केली नाही. फितुरी करणारे लोक बरेच असतात, इकडे येतात तिकडे जातात, फोन करून अनेक वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देतात. परंतु पवन मटाले आणि साधना मटालेने जे कार्य केलेलं आहे निष्ठेचं, त्या निष्ठेचं फळ मी आज त्याला दिलेलं आहे. त्यामुळे तुमची आमची जबाबदारी आहे की सुधाकर बडगुजरांचं पॅनल मधला एक जरी उमेदवार पडला तर माझं नाक कापलं जाईल. त्यामुळे चारी उमेदवार तुम्ही निवडून देणार अशी मला मंदिरासमोर शपथ घेऊन सांगावे की हो, आम्ही हे 4 उमेदवारांना कामटवाडा गावातनं लीड मिळेल आणि मतदान मिळेल, ही माझी माफक अपेक्षा आहे. कारण राजकारणात संधी आणि योगायोग ह्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात. ती संधी उचलण्याची तत्परता हे माणसाच्या, व्यक्तीच्या हाताच्या मनगटामध्ये असली पाहिजे. आणि आज खऱ्या अर्थाने पवन मटाले आणि साधना मटाले आज कामटवाड्यावर त्याची परिस्थिती नाही, आर्थिक परिस्थिती नाही. नाहीतर लोक म्हणतात मी एवढे पैसे देईल, तेवढे पैसे देईल, मला तिकीट द्या, मला खर्च मी करेल, पॅनलचा खर्च मी करेल, हे करेल, असं लोक म्हणतात. परंतु निष्ठा एका बाजूला असते, पैसा एका बाजूला असतो. ते निष्ठावान कार्यकर्त्याला आपण आज या ठिकाणी न्याय दिलेला आहे. त्यामुळे तुमचं कामटवाड्या गावाचं सर्व युनिट, सर्व भाऊबंदके असतील, वाडे असतील, 3-4 वाडे असतील, त्या सर्व वाड्यातल्या प्रत्येक माणसाने
पवनसाठी योगदान द्यावं, पवनसाठी सर्व तुम्ही रस्त्यावर उतरावं, पवनसाठी तुम्ही रस्त्यावर गल्ली गल्लीमध्ये पोहोचावं, त्याला तुम्ही निवडून आणण्यासाठी खूप मेहनत करावी, खूप प्रचंड मेहनत करावी की एक एक चौकामध्ये आपले 4-4 माणसं, 4-4 मटाले त्या ठिकाणी दिसले पाहिजे. सर्व उमेदवारांचे इथं खूप खूप स्वागत करतो. सुधाकर भाऊंनी आज आम्ही 8-10 दिवसापूर्वी भाऊंकडे गेलो होतो सर्व मटाली कुटुंब. त्यावेळेस सकाळी सकाळी भाऊंनी आम्हाला शब्द दिला होता का तुम्ही निश्चिंत राहा, साधना मटालीची उमेदवारी ही माझ्याकडे आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या घरातला उमेदवार हर्षताईंनी माघार घेतलेली, फक्त साधना सांगितलं. म्हणजे एक सांगण्याचा उद्देश एवढाच आहे का आज बरेचसे नेते आपण बघतो, परंतु कुठल्याही कार्यकर्त्याला मोठं करण्याचं धाडस जे भाऊंनी दाखवलंय हे कुठल्याही नेता करू शकत नाही. आज कार्यकर्त्याला म्हणजे पवन भाऊंनी भाऊंबरोबर जे 10-12 वर्ष घातली त्याचं श्रेय भाऊंनी त्याला बरोबरीत आणून उभं केलं. हे खूप मोठं भाऊंचं मन आहे. त्या अनुसार त्यांनी आपल्याला जो शब्द दिला होता राजवांना आणि आम्हा सर्वांना, त्यांनी तो आज पूर्ण केला आहे. आता त्यांचा शब्द आपल्या पूर्ण कामटवाडी ग्रामस्थांना व मटाले परिवाराला पूर्ण करायचा आहे. त्यांचे जे 4 उमेदवार आहे, 2 पुरस्कृत आहे, 2 अधिकृत आहे, परंतु ते पुरस्कृत न मानता ते सर्व अधिकृतच आहे आपल्यासाठी. ते BJPचे फक्त त्यांचं चिन्ह वेगळे आहे. त्याच्यामुळं आपल्याला सर्वांना पूर्ण आज एक यांनी शब्द द्यायचा आहे भाऊंना का सर्व कामटवाडे ग्रामस्थ असतील, मटाले परिवार असतील, जे कोणी असतील आपल्या प्रभागामध्ये, त्यांनी एक जुटीने भाऊंच्या आणि आपल्या उमेदवारांच्या पाठीमागे राहायचं आहे. भाऊ धन्यवाद, खूप खूप आभारी आहे. तुम्ही जो आमचा